काल बेलापूरच्या कोर्टमध्ये, नवी मुंबई बेलापूरच्या कोर्टमध्ये घडलेला एक प्रसंग अतिशय उत्तम आणि आपल्याला उदाहरण राहील असा घडला की त्यामध्ये पत्नीने ज्यावेळेस पोटगी मागितली होती आणि त्या पोटगी मागत असताना तिने अनेक गोष्टी खोट्या त्यामध्ये लिहिल्या होत्या, टेक्निकली खोट्या लिहिल्या होत्या की तिला पगार नाही किंवा तिला उत्पन्नाचे साधन नाही, याबद्दल तिने खोटे गोष्टी लिहिल्या होत्या. कारण सेक्शन 379 BNS याचा वापर आपल्याला कधी करता येतो की ज्यावेळेस ती स्वतःच्या गोष्टी लपवून कोर्टाकडून काही आदेश करून घ्यायचा प्रयत्न करत असते त्यावेळेस. आणि हा अर्ज आम्ही तिथं दिल्यावर त्याच्यावर सुनवाई झाल्यावर त्या दोघांचं प्रकरणच मिटलं आणि डिवोर्स झाला. कारण की त्यातून होणारी पुढची तक्रार किंवा पुढची FIR याची कल्पना तिला मिळाली होती. मग हा जो 379चा अर्ज आहे तो वेळेत देणं, अगदी निहित रूपात देणं, प्रॉपरली देणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं